मैफिलीचे प्रेरक आणि मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर दत्ता पवार यांच्या प्रेरणेमुळे इथे जमलेले आहोत। डॉक्टर दत्ता पवार एक व्यासंगी मराठी भाषाप्रेमी साहित्यिक, तसेच माजी अध्यक्ष, माजी संचालक, इतिहास संशोधन मंडळ, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर येथे कार्यरत होते। तसेच त्यांचा परिचय अल्प असला तरी तो उल्लेखनीय आणि महत्त्वाचा आहे। कवी साहित्यिक मंगेश विश्वासराव यांना विनंती करतो की डॉक्टर दत्ता पवार यांचा घेऊन सत्कार करावा। धन्यवाद। तर मला खूप त्यावेळी आनंद झाला की माझ्या समाजातल्या माणसाने माझा जो सत्कार केला किंवा असं जे माझं कौतुक केलं त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे। वीर तरुण साहित्यिक सूर्यकांत मालुसरे यांचे 15 काव्यसंग्रह, दीर्घ काव्यसंग्रह प्रकाशित आहे। राज्य पुरस्कार लाभलेला आहे। त्यांच्या नंदीबैल बालगीत, 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बालकुमार साहित्य मेळावा, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 2022 मध्ये ते सहभागी झाले होते। उत्सव मूर्ती ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर दत्ता पवार यांच्या राजा शिवाजी वाङ्मयीन मीत या शोध ग्रंथावर मी माझे काही विचार। डॉक्टर दत्ता पवार हे एक मराठी भाषेचे डोळस भक्त आहेत। अर्वाचीन मराठी काव्यातील छत्रपती शिवाजीचे व्यक्तित्व एक अभ्यास या प्रबंधासाठी विद्यापीठाने डॉक्टर दत्ता पवार यांस 1991 साली PhD ची पदवी प्रदान केली। प्राध्यापक डॉक्टर सुधाकर देशपांडे हे प्रबंधाचे मार्गदर्शक होते। मूळच्या शीर्षकात राजा शिवाजीची वाङ्मयीन मीत असा थोडा बदल करून ते पुस्तक प्रसिद्ध झाले। भारतीय समाज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे अलौकिक कर्तृत्वाचा एक पुण्य पुरुष या भावनेने पाहतो। महाराष्ट्रातील सश्रद्ध जनता त्यांना शिवाचा अवतार समजते। युगानुयुगातून असा एखादाच पुण्य प्रतापी राजा जशीच लोकमान्यता मिळालेली आहे। त्यामुळे एका ऐतिहासिक चरित्र कथेला महाकाव्याच्या कोंदणात बसविण्याची कवींना स्वप्ने पडली। मागील 300 वर्षात शिवचरित्र हे अनेक कवी लेखकांच्या प्रतिभेचा विषय बनले। महाराष्ट्रात, भारतात एखाद्या ऐतिहासिक पुरुषावर कवी आणि लेखक यांच्या प्रतिभेचे एवढे प्रेम जडावे असा शिवाजी हा एकमेव लोकोत्तर ऐतिहासिक पुरुष होय। प्रबंध लेखनासाठी गुरुवर्य प्राध्यापक MP पाटील यांनी डॉक्टर दत्ता पवार यांना सतत उत्तेजन दिले। सुप्रसिद्ध समीक्षक प्राध्यापक गंगाधर पाटील यांच्याबरोबर सतत केलेल्या चर्चा डॉक्टर दत्ता पवार यांना खूप उपयुक्त ठरल्या। डॉक्टर सुधाकर देशपांडे मराठी विभाग प्रमुख यांनी मोठ्या आपुलकीने डॉक्टर दत्ता पवार यांना प्रबंध लेखनात मार्गदर्शन। कवी यशवंत, कवी नारा मोरे यांच्याशी त्यांच्या महाकाव्यांवर प्रत्यक्ष चर्चा करण्याची, विचार विनिमय करण्याची डॉक्टर दत्ता पवार यांना संधी मिळाली। पूर्वी मराठी साहित्यात पुराण कथा हा शब्द वापरला जात असे, त्याऐवजी आता मीथ ही संज्ञा वापरली जाते। हे डॉक्टर दत्ता पवार यांनी ह्या प्रबंधाच्या निमित्ताने स्पष्ट। आणि इतिहास, पोवाडा, पुराण कथा, मीथ या क्रमाने शिवचरित्राचा प्रवास साहित्यात कसा चालू आहे हे त्यांनी सांगितलेले आहे। वाङ्मय प्रकारांना विभूती पूजेचे प्रभावी अंग आहे हे सांगून भारतीय परंपरेत अवतार कल्पना कशी आली यावर डॉक्टर दत्ता पवार यांनी प्रकाश टाकला आहे। या विवेचनाचा समारोप करताना त्यांनी लिहिले आहे, राजाला विष्णूच्या अवताराची मान्यता मिळाल्याचा मीथ कथेत प्रवेश होतो आणि एका मानवी समाजाचा तो प्रतीकरूप अवतार बनतो। या खंडकाव्यांच्या आधाराने डॉक्टर दत्ता पवार यांनी
प्रबंधासाठी सखोल अभ्यास केला. खंडकाव्यांचा संदर्भ प्रबंधासाठी डॉक्टर दत्ता पवार यांनी घेतलेला आहे. लेले शास्त्री यांनी त्यांच्या खंडकाव्यात शिवाजी महाराजांना पुराण परंपरेशी भिडवण्याचा प्रयत्न केला, हेही स्पष्टपणे त्यात मांडलेले आहे. महाराष्ट्राचे थोर कवी यशवंत यांच्या छत्रपती शिवराय ह्या महाकाव्याचे डॉक्टर पवार यांनी मार्मिक रसग्रहण ह्या प्रबंधात केलेले आहे. डॉक्टर दत्ता पवार जिजाई, दादोजी कोंडदेव या यशवंतांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखांचे सौंदर्य प्रबंधात रामायण यातील घटनांशी शिवकाळातील घटनांचा संदर्भ जोडलेला आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तित्व केवळ ऐतिहासिक न राहता त्याचे मिथ मध्ये रूपांतर होते. दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांनी कवी भूषण यांच्या शिवराज भूषण या काव्याचा मराठी शिवराज भूषण हा सकस अनुवाद सन 1931 मध्ये प्रसिद्ध केला. या ग्रंथाच्या पूर्वार्धात महात्मा फुले यांच्यापासून शाहीर अमर शेख यांच्यापर्यंत 9 पोवाड्यातून शिवाजीची ही मीत कशी साकार झाली हे डॉक्टर दत्ता पवार यांनी ह्या प्रबंधात मांडले. कवी, लेखक, साहित्यातून मानवाच्या महनीयतेचा रामायण, महाभारत, राजा शिवाजी ते स्फुट कविता या वाङ्मयीन कर्तृत्वामागे विभूती पूजकाची उदात्त भावना आहे. ती कशी साकारते हे साहित्यातील काव्यातील विभूती पूजेचा मीतचा शोध घेऊन स्पष्ट केले आहे. मानवाच्या आद्यंत कल्याणाची कल्पना करणारी ही मीत कथा आहे. असा अभूतपूर्व शोध डॉक्टर दत्ता पवार यांनी मराठी साहित्यात अधोरेखित. शिवरायांचे व्यक्तित्व शिवकथातून प्रकट होताना त्यांचा मीत कथेत कसा प्रवेश होतो ते डॉक्टर दत्ता पवारांचा हा ग्रंथ वाचताना आपल्याला पटते. कथा, पुराकथा, विभूती पूजा, मीथ या संदर्भात चरित्राकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी डॉक्टर दत्ता पवार यांचा प्रबंध वाचताना मिळते. शिवाजी राजाच्या अलौकिक कर्तृत्वामुळे व लोककल्याणकारी नेतृत्वामुळे शिवाजी विष्णूचा, शिवाचा अवतार मानला गेला. त्याची विभूती झाली, मीथ झाली. सभासदी बखर, श्री शिव दिग्विजय या बखर ग्रंथात हीच विभूती पूजा दिसून येते असे मत या ग्रंथात डॉक्टर दत्ता पवार व्यक्त करतात. या दिशेने विचार करताना मीथ म्हणजे काय, ती कशी रुजते व विकसित होते, तिच्याकडे पाहण्याची यथार्थ दृष्टी कोणती, या बाबींचा विचार केलेला आहे. त्याचप्रमाणे इतिहास ग्रंथातील शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व व ललित वाङ्मयात प्रकट होणारे शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व यांचा परस्पर अनुबंधही पवार प्रबंधात मांडतात. वाङ्मयीन आविष्काराच्या मुळाशी मीत कथेची बीजे असतात. यातूनच एक वाङ्मयीन कला व्यापार उभा राहतो आणि मग वाङ्मय हे मानवाच्या संस्कृतीचे, अशी ही या महाकाव्य लेखनामागची प्रेरणा आहे. ह्यावरून डॉक्टर दत्ता पवार यांच्या शोध अभ्यासाची खोली व उच्चतम पात्रता मराठी साहित्याची. डॉक्टर पवार यांच्या काही कविता खूप नादमधुर आहेत. अर्थात त्या कवितेत एक विलक्षण लय आहे की जी कवीने ताल आणि सुराखालील ओळीत किती नादमधुरता आहे हे वाचकांनी स्वतः अनुभवण्यासारखे आहे. निसर्गाचे असे सदाबहार वर्णन करणाऱ्या इतर कवितांमध्ये सकाळताना सारेच ढग निमित्ताचे खिडक्याती होऊन त्याच्याच देवाला प्रश्न केलाय. हे दगडाच्या देवा, ही संकल्पना फारच आवडेल. हे दगडाच्या देवा किती केला धावा, तरी तुझा उभा धावा कसा. संग्रहात पावसाची फांदी, अभरांची देठी, तळ नसावा या अल्पाक्षरी कविता म्हणजे चारोळ्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत. तरी त्या अशी खोल जखम असावी, विधनेला तर दखल नसावी. आतापर्यंत आपण या कविता संग्रहातील तरल, लयबद्ध आणि अल्प शब्दातही सघन आश्चर्य असलेल्या त्या काळाचे वास्तव म्हणणारा कवी विद्रोही वाटावेत अशा काही कविता लिहितो आणि आजही वाचकांचे लक्ष वेधून घेत आहे.
अशाच प्रकारचे निवेदन करतो. ते कवित्या संवेदनाशील वृत्तीचे निदर्शक आहे. बघा, मेलेल्यांची विष्ठा चिवडीत बातमीदार येतील मागून, मी मरणाचा क्रूस. बातमीदार कसे मेलेल्यांच्या टाळक्यावरचं लोणी खात मी दखल 85 साली आपण घेतली, ती आजही तितकीच समर्पित आहे. या कवितांचा उल्लेख तर यापूर्वी झालेला आहे. मुक्त छंदातील एकूणच सांगायचे तर कवीची अभिव्यक्ती मुक्तपणे बहरलेली आहे. याचे प्रत्यंतर वरील कवितेशिवाय आणि त्यांच्या कविता प्रतिभे कविताचे लक्षणी दर्शन दिलं. मला म्हणाले तुम्ही याच्यावरती लिहा. नाही लिहा म्हणाले तुम्ही. ते वाचलं, छान प्रिंटेड केलेलं पुस्तक. तर ह्याची कादंबरी केवढी तरी मोठी होईल. म्हणजे मला वाटतं कथानक आहे, कारण ते प्रत्येक प्रकरण आहे ना, हे तुमच्या कल्पना विस्तारानं खूप मोठं होऊ शकतं. आणि सत्य घटना असली पाहिजे. म्हणजे सरांनी लिहिलंय ना, मग छानच लिहिलंय. म्हटलं पाहुणा लिहायला, तर म्हटलं लिहितो. मग मी लिहिली त्याच्यावरती, पूर्ण वाचली. चांगली गोष्ट अशी की ते ग्रंथालयासारख्या प्रकाशन संस्थेने काढले पुस्तके. त्यामुळं मलाही थोडासा आनंदच झाला. पुस्तक वाचताना मला एक लक्ष, तुमची जी शैली आहे, लिहिण्याची स्टाईल आहे, हळूहळू कथानक फुलवणे म्हणजे असतात. आता ह्या कथानक काय आहे, सरिता नावाची मुलगी, तिची घुसमट, ज्येष्ठ मुलगी घरातली, जमीन आहे, त्याच्यामध्ये 5 भाऊ आणि 3 बहिणी, आणि ही सगळ्यात मोठी बहीण. आपण असल्या विषयाच्या अनेक सिनेमाच्या तपस्या वगैरे सिनेमा बघितलं, किंवा ते दिवा जळू दे सारी रात नाटक होतं. हीच कल्पना आहे त्याच्यामध्ये. परंतु मांडणी करणं आणि ती वेगळ्या पद्धतीने ते कौशल्य ते दत्ता पवारांनी फार छान दाखवलेलं आहे. त्या मुलीची कशी घुसमट होते, काय होतं ते हळूहळू आपल्याला सुरुवातीला काय, सुरुवातीला लेखक बोलतात. पहिल्या प्रकरणात लेखकच आपली ओळख करून देत आहेत. ओळख म्हणजे काय, सरिता ही मेन मुख्य नायिका, मैत्रीण असते ती वरदा. तिला हे ह्याच्यातून बाहेर पड, तुझ्या मनाला कोलाहल कशाला करते तू. मनोवैज्ञानिक थोडस हे आहे की आपण त्यातून बाहेर पडतो का. तर ते जे आहे ही वरदा त्यातली दाखवलेली आहे, तिची मैत्रीण. आणि तिचं जेव्हा लग्न ठरतं ज्याच्याशी, हे पण रामकृष्ण नावाचा, त्याच्याशी तिचं लग्न ठरतं. शेवटी ते घरातले तयार नसतात. ती सगळे बहिणी धाकट्या आहेत, त्या काही कमवत नाहीत, त्या नुसतं हिने पैसे आणायचे आणि आम्ही चालवायचं घर. भाऊ पण बहिणीलाच बोलत असतात. ते वेगवेगळ्या कमावतात, पण ते घरात पैसे देत नाही. आणि आई हिच्याच करून अपेक्षा करते. आई हिला चांगलं म्हणत नाही की बाबा नोकरी करते, हे करते, तर तिला तिच्याकडे बघा, तिचं काय. आणि 28 वर्षाची होती, पण त्या शेवटी तो प्रपोजल तिला येतं आणि ते रामकृष्णशी तिचं लग्न होतं. आता हे गाव दाखवलंय, गावातली मुलगी दाखवली, कुठलं पाटगाव नावाचं गाव दाखवलंय. त्या गावाचं निसर्ग वगैरे सगळं ते अरणाकडे जातो. 6व्या प्रकरणानंतर खरं ग्रीप घेते कथा, जेव्हा ती लग्न करून जाते तिकडे मुंबईमध्ये. आणि तिला हे गावातलं राहणं प्रशस्त घरातलं होतं. तिकडे गेल्यानंतर उलटी परिस्थिती, 10 बाय 10ची रूम, लग्न करून जाते आपण नवरा बायको, एवढी माणसं घरात, हे आणि काय करायचं, म्हणजे कसं राहायचं आणि आपलं वैवाहिक जीवन आपण कसं जगणार. त्यात तिची अपेक्षा काय असते की मी इथे आल्यानंतर नोकरी सोडीन. तर ती बाई म्हणते हिने नोकरी सोडली पाहिजे, नाही सोडीन असं म्हणते ती, सोडावी अशी इच्छा असते. मग परंतु ते सांगतात नाही नाही सोडू नको, राजीनामा देऊन येते. राजीनामा दिला तर पण घरच्यांचं उत्पन्न परत थांबणारच आहे. मग ते ती दोलायमान परिस्थितीतली मुलगी ती दाखवते. ते लग्न लग्न झाल्यानंतर त्यावेळी तो प्रसंग असा आहे की तिला आनंद होतो की आपलं लग्न जमलं. त्या आनंदाच्या भरामध्ये ती नोकरी सोडते. पण ती नवऱ्याला विचारते, त्या नवरा सांगतो तू नोकरी सोडू नकोस, तू 1 वर्षाची रजा घे आणि त्यानंतर तू नोकरी सोडायची काय ते ठरव. याला ती प्रतिसाद देत नाही. त्याला ती प्रतिसाद देत नाही. म्हणजे तो का सांगतो, बरोबर, तो सांगण्याचा हेतू असा आहे की काय असं नाही जमलं बरोबर, तर ती परत आपलं स्वतंत्रपणे आपलं आयुष्य उभं करू शकते. पण नोकरी सोडल्यानंतर ती निराधार होते. ते निराधार पण जे आहे ते तिला पुढे अवघडल्यासारखं होतं. आणि वैद राहणारा आणि 10 बाय 10च्या खोलीत राहणारच हिरो दाखवला. पण तो समंजस असतो, तिला नेहमी सांगत असतो तुला बॅलन्स कर.
आणि तसं वाटलं तर तो डिवोर्स द्यायला पण तयार होतो तिला. मी तुला सोडतो असं पण आहे त्याच्यात ना. सोडतो तो हा शेवटी. सोडतो शेवटी. आणि ती एकदम हे होते, कारण काय सोडतो म्हणजे तसं सोडून जात नाही तो. सोडून नाही जात. तो काय मी अरेंज करतो. हा तो सोडताना तिचाच विचार करतो. आपली जागा असते तिच्या नावावर करतो. मुलाला आपल्या बरोबर घेऊन जातो. म्हणजे तिला तो मुक्त करतो. तिला मुक्त करतो, पण ही घुसमटीतच असते. हा असं आहे ते. म्हणजे स्वभाव म्हणजे काय लोक असतात. बरोबर. तिला शेवटी यांनी एक पर्याय छान दाखवलेला आहे, तो म्हणजे रांगोळी काढतो. ती वरदा तिला सांगते की आपण चांगल्या अंगला पण डिझाईन काढतो, पण दुसरी काढताना ती रांगोळी समाधान नसतं, ती घुसतो. म्हणजे असं आहे की चेंज करायचं असतं लाईफ मध्ये, मूव ऑन. म्हणजे आजकाल आपण नवीन जमाना आलेला आहे, त्याची थोडस म्हणजे आहे की तो तिला समजावतो की तुला पण बदल. ती मैत्रिणीच सांगते की रांगोळीचं उदाहरण तिला. हे सगळं वाचल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की आजकालच्या सिरियल येतात किंवा पिक्चरला हाच एखाद्या सिनेमासाठी चांगली कथानक आहे. एखाद्या चांगल्या डायरेक्टरने किंवा एखाद्या प्रोड्युसरने अशी ही घुसमट वाचली ना, तर ह्याचं चांगली कथा आहे. म्हणजे करू एकाने शकतो. मला सांगितलं हे मोठी कादंबरी आहे, तू कशी छान छोटी बसवलीस. हा छोट्या विषयच आहे हा असा. मीच तुम्हाला सांगितलं ना डीप. हा तर मला आनंद पण मिळाला. आणि या तुमच्या कादंबरीला आणि एखाद्या कुठेतरी त्याचं नाट्य बनवून हो. एखादं कथानक जर लोकांकडे आणलं तर हे कथानक फार सुंदर येतं. वा वा. सुंदर. धन्यवाद. गाणं पाण्याच्या आवकृपेचं, गाणं गुदमरल्या मनाचं अन रोडावल्या देहाचं, गाणं हेचाळल्या पावलांचं, गाणं थकलेल्या हातांचं अन करपलेल्या भाकरीचं, गाणं सरलेल्या पावसाचं अन भुकेल्या दिवसांचं. चला गड्यांनो गाऊया म्हणतो जीव तू. शब्द स्पर्श झाला ओठावर. चमकीतील हिरवा खडा लाख गोंजारताना, गार पाऊस अनावर पदर सावरताना, हिरवा चाफा गोरा मोरा मध किपताना, हास्य तेव्हा फेसाळते चंद्र कोरताना, चंद्र तसा बिलगतो सूर मारताना, शिंप शिंप मोती झाले शहारताना, सूर्यबिंब ओठी आले सकाळताना, सूर्यबिंब ओठी आले सकाळताना. आणि त्यासाठी आज एक छोटस आपलं सत्र हे आहे कवी संमेलनाचं. तर डॉक्टर दत्ता पवार यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या ह्या कवी संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारावं. आणि त्यांनीही इथे आम्हाला खास प्रमुख पाहुणे ह्या नात्याने आम्हाला सहकार्य करावं. सरांच्या घरी जमलेले आहोत, त्यासाठी मी आपले सगळ्यांचे अभिनंदन करतो. मंगेश, हे संत कबीरांचा एक दोहा आहे, तो पहिला बंडखोर कवी म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. मस्जिद में वाइज बांग लगाए, क्या साहब तेरा बहरा है, वा वा. चीटी के पग नीवर बाजे, वो भी अल्लाह सुनता है. बढिया. एक अखिल भारतीय मध्ये वाचली होती ही, उस्मानाबादला. तीच कविता मी परत एकदा काही ठिकाणी पाठवली, ती छापून नाही आली. असं नाही वाटली, कोणाची हिंमत नाही झाली. तूच माझा चंद्र मित्रा, वा वा. तूच माझा सूर्य मित्रा. हुकुमशाह. तूच माझा चंद्र मित्रा, तूच माझा सूर्य मित्रा, तूच माझे शौर्य आणि आहे अपरिचित शतकाचे स्वागत. युगानुयुगे जशी गेली तसेच कालचे वर्ष एका रात्रीत मावळून गेले नूतन वर्षाभिनंदनात. मावळतीचे करार, अतिरेक्यांचे वार, यात सारी वर्षे संपली. जाग आली तेव्हाही आयोगांची सुनावणी अपूर्ण होती. जाग आली तेव्हाही आयोगांची सुनावणी
अपूर्ण होती, म्हणूनच शोध घेण्यासाठी नवीन आयोगाची नेमणूक झाली. तुम्ही आम्ही साथी 2 दिवसांचे, तुम्ही आम्ही साथी 2 दिवसांचे, तरीही वैमनस्य वैर घेऊन जगणारी. मायेचे धागे व्यवहारी जगात गुंतताच आले नाहीत आम्हाला. मानवतेच्या पायावर माणुसकी रचून सर्व भेद नष्ट करून स्नेह वाढवूया. माणूस शेवटी एकच आहे, लक्षात ठेवूया. येणाऱ्या वर्षी माणूस जगवूया. माणसासाठी मानवतेची पेरणी करूया. माणूस धर्म महान करूया. येणाऱ्या अपरिचित शतकाचे स्वागत करूया. केवळ माणूस धर्माने, केवळ माणूस धर्माने. धन्यवाद. पृथ्वीला स्तनपान, कवितेचं नाव पृथ्वीला स्तनपान. माझ्याच पौरुषाची नाही फळे सूर्यचंद्र, मीपणात त्यांच्या शुक्राचे आहे तेच मंत्र. माझ्याच आदेशावरून प्रसवतात दिवस रात्र, प्रसव वेदना भोगीत आहे आकाश विचित्र. मीच तो ओंकार करणारा पृथ्वीला स्तनपान, तिच्याच रोमारोमातून रुजत राहतात मृतगान. कणाकणात विस्तारतो अथांग नव अश्वत्थ, माझ्या धमन्यातून वाहतो जीवनरस प्रमत्त. याच अश्वत्थावर बसलेली वटवागळे अजून बसली आहेत खात आपल्याच विष्ठेची फळे. अजून बसली आहेत खात आपल्याच विष्ठेची फळे. मी बालकवितेकडे का वळलो? मुळात मी शिक्षक होतो, यासाठी मी बालकविता लिहू लागलो. आपण इकडे आलो आहोत आणि उद्या जाणार आहोत केशवसूत स्मारकात. त्याच्यासाठी कवी मधुबाई नाव मुखात, सुंदर गाव देखणे गाव, सागर काठी वसले गाव, हिरवे गाव देवाचे नाव, पाहिले आज कवीचे गाव. पक्षी आनंदी मधुर गाती, पक्षी आनंदी मधुर गाती, झाडे डोलती झाडे, डोलती झाडे, फुले आसरी विलीवरती, स्वागतासाठी माना डोलती. शीतल गार पवन छान, गाव पाहून प्रसन्न मन. केशवसूतांचे घर पाहिले, थोर कवीना वंदन केले. किती सुरेख आणि सुंदर, बाजूला आहे निळा सागर. वनदेवीचे लाडके गाव, निसर्गरम्य आहे ओ गाव. गणपतीपुळे देवदर्शन भाविक येती, भाविक येती पहा कोकण. मालगुंड गाव साहित्यिक येती, शब्द फुलांच्या माळा हाती. देवाबद्दल प्रश्न विचारलेला चालत नाही. तर ते निजामातीने एक तो शेर म्हटला होता त्याचा, मर गया गाली फिर भी याद आता है, मर गया गाली फिर भी याद आता है. वो हर बात पे कहना कि यूं होता तो क्या होता, कि हर एक बात पे कहना कि यूं होता तो क्या होता. न था खुदा तो कुछ भी न था, न था खुदा तो कुछ भी न था, न होता खुदा तो कुछ भी न होता. न था खुदा तो कुछ भी न था, न होता खुदा तो कुछ भी न होता. काहीतरी आपलं दिलं पाहिजे. तो एक माझी कविता आहे.
मोठी कविता नाही, छोटीच कविता आहे, पण ती कवितेचं शीर्षक तू आणि कविता. पहिली उडते कविता माझी सहज उंदडते, सहज उंदडते, कविता माझी सहज उंदडते, तुझ्या रूपाची चमक भावते, तुझ्या रूपाची चमक भावते, कवितेत माझ्या यमक मावते, कवितेत माझ्या यमक मावते, तुझी सुंदरता सर्वत्र बहरते, तुझी सुंदरता सर्वत्र बहरते, कविता माझी अलगद लहरते, तुझ्या स्पर्शाने तन रोमांचित होते, तुझ्या स्पर्शाने तन रोमांचित होते, कविता माझी शृंगारित होते, कविता माझी शृंगारित होते. आणि शेवटी तू जाता पापणी सजल होते, तू जाता पापणी सजल होते, कवितेचे माझ्या गीत आणि गीताची गझल होते. कवितेचं नाव दंगल, बॉम्बस्फोट आणि भूकंप, 1993. 3 जण एकत्र आहेत. हा, ती दंगल, बॉम्बस्फोट आणि भूकंप 1993 हे कवितेचं नाव. वळणावरी उद्याच्या मी आज वळत आहे, वळणावरी उद्याच्या मी आज वळत आहे, सरणावरी उद्याच्या मी आज जळत आहे. अंधार दाटलेला कल्लोळ भोवताली, अंधार दाटलेला कल्लोळ भोवताली, आगीत दंगलीच्या हे शहर जळत आहे. धर्मास मानणारा हाती धरी मशाली, धर्मास मानणारा हाती धरी मशाली, जाळून एक तुझ्या तो आज पळत आहे. बॉम्बेत बॉम्ब फुटले, भयकंप ध्वनी उठले, बॉम्बेत बॉम्ब फुटले, भयकंप ध्वनी उठले, रक्ताळल्या जीवांची तनू विव्हळत आहे, रक्ताळल्या जीवांची तनू विव्हळत आहे. अन्याय माजलेला आणि न्याय भ्रष्ट होई, जगतावरील माझा विश्वास ढळत आहे. आणि शेवटी वसुधाच त्रस्त झाली, तिचं भार साहवेना, वसुधाच त्रस्त झाली, तिचं भार साहवेना, उदरातल्या कळांनी ती आज हलत आहे. हा एक शेर, ती प्रेम कविता. आणि ही आपले कवी रमेश सावंत. सांज वेळ आहे, ह्यावरची एक गझल आहे. घनदाट सांज वेळी ही रात गात आली, घनदाट सांज वेळी ही रात गात आली, डोळ्यात चांदण्याची फुलती वरात आली. गेले मिटून तारे उगवीत चंद्र गहिरा, भुलव्या जगात धुंदी कैसी भरात आली. गेले मिटून तारे उगवीत चंद्र गहिरा, भुलव्या जगात धुंदी कैसी भरात आली. अंधार गोठलेला त्यांच्या मनात होता, पण सावली सुखांची घेऊन रात आली, घेऊन रात आली. शेवटचा शेर आहे. विझले दिवे जरी ते रानात काजव्यांचे, हे छान आहे. विझले दिवे जरी ते रानात काजव्यांचे, ते जाळल्या फुलांची बहरात साथ आली, ते जाळल्या फुलांची बहरात साथ आली. धन्यवाद. अजून एखादी वाचू का? वाचा वाचा. उन्हाला रोखतो आम्ही हे शीर्षक आहे. दुकाने थाटली त्यांनी उधारी झेलतो आम्ही, दुकाने थाटली त्यांनी उधारी झेलतो आम्ही, अमिरी चाटली त्यांनी भिकेला लागतो आम्ही, अमिरी चाटली त्यांनी भिकेला लागतो आम्ही. फुलांनी रंग उधळावे, फुलांनी रंग उधळावे, तमाला झाकण्यासाठी
दिशांनी रोज उजळावे नभाला सांगतो आम्ही. दिशांनी रोज उजळावे नभाला सांगतो आम्ही. तुटावे पाश हे आता, तुटावे पाश हे आता, नको ती वासना खोटी. तुटावे पाश हे आता, नको ती वासना खोटी. कशाला तेच देखावे फुकाचे पाहतो आम्ही. कशाला तेच देखावे फुकाचे पाहतो आम्ही. नभाचे तेज मेघांनी, नभाचे तेज मेघांनी जरी न झाकले असले. दिसाया रंग बहराचे, दिसाया रंग बहराचे, उन्हाला रोखतो आम्ही. नभाचे तेज मेघांनी जरी न झाकले असले. दिसाया रंग बहराचे, उन्हाला रोखतो आम्ही. कुणाला सूर ते प्यारे हवेसे गीत गाणारे, कुणाला सूर ते प्यारे हवेसे गीत गाणारे. जगाला आज हे न्यारे उखाणे घालतो आम्ही. जगाला आज हे न्यारे उखाणे घालतो आम्ही. बढ़िया बढ़िया. गजला बोला. इश्क करना आसान नहीं होता, इश्क करना आसान नहीं होता. दूरियां बढ़ने से प्यार कम नहीं होता.